नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या राज्यघटनेमध्ये जी 12 परिशिष्टे आहेत किंवा त्यांना अनुसूची असेही म्हणतात, यांची माहिती पाहणार आहोत. तर परिशिष्ट 1 मध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचे नाव व राज्यक्षेत्र याची माहिती देण्यात आलेली आहे. परिशिष्ट 2 मध्ये ज्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आहेत आपल्या देशामधल्या, त्यांचे वेतन आणि पगार यांचा तपशील देण्यात आलेला आहे. परिशिष्ट 3 मध्ये ज्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्यांना निवडून आल्यावरती देण्यात येणारी शपथ व प्रतिज्ञा याची माहिती देण्यात आलेली आहे. परिशिष्ट 4 मध्ये राज्यसभेमध्ये ज्या जागा असतात, त्यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व यांची माहिती देण्यात आलेली आहे. परिशिष्ट 5 मध्ये अनुसूचित जाती व प्रदेशांचे प्रशासन कसे करण्यात यावे यासंबंधी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. परिशिष्ट 6 मध्ये आसाम, मेघालय, मिझोरम व त्रिपुरा या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. परिशिष्ट 7 मध्ये केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची या विषयांबाबत तरतुदी करण्यात आलेली आहे. केंद्र सूचीमध्ये एकूण 100 विषय येतात, राज्य सूचीमध्ये 61 विषय, तर समवर्ती सूचीमध्ये 52 विषय येतात. परिशिष्ट 8 मध्ये भारतीय भाषांची माहिती देण्यात आलेली आहे. सध्या यामध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. परिशिष्ट 9 मध्ये जमीन सुधारणा विषयक कायदे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. परिशिष्ट 10 मध्ये पक्षांतर विरोधी तरतुदी देण्यात आलेली आहे. म्हणजे एखादा सदस्य पक्षांतरणाच्या कारणामुळे अपात्र ठरत असेल तर त्याविषयी तरतुदी परिशिष्ट 10 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. परिशिष्ट 11 मध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी देण्यात आलेली आहे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला आणि परिशिष्ट 12 मध्ये नगरपालिका संबंधी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. 74व्या घटना दुरुस्तीनुसार या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला. धन्यवाद.